माझं लग्न आणि गुढीपाडवा एकाच दिवशी आलंय बघ। हे घर किती आनंदी झालंय ना। हो बहीण, या घरासाठी ना गुढीपाडवा नेहमीच शुभ ठरलाय बघ। हो, पण आता तुझा गुढीपाडवा तुझ्या घरी असणार आहे इथून पुढे। आणि माझा विश्वास आहे तू या घराला जसा आनंद दिलाय ना तसा तुझ्या घराला सुद्धा नक्कीच देशील आणि तुझा संसार फुलवशील। छान संसार कर, काळजी घे। बरं, तू आवर, मी आहे बाहेर आहे। गुढीपाडवा म्हणजे नव्याने सुरुवात असती बाळांनो। जुनं समजा झटकायचं आणि नव्यानं आयुष्याकडे बघायचं। दारात आपण गुढी उभारली पाहिजेच, पण प्रत्येकानं आपल्या मनात सुद्धा एक गुढी उभारली पाहिजे, समजलं? आई, मनात गुढी कशी उभी करायची? विश्वासाची काठी उभी करून त्याला ना प्रेमाच्या गोडव्याच्या बत्ताशाची माळ लावून आनंदाची खण साडी गुंडाळून निराशेचा तांब्या कायमचा उलटा करून अशी उभारायची असते गुढी। पोरींनो, तुम्ही सगळ्याजणी उद्या लग्न करून आपापल्या घरी जाल ना तेव्हा तुमच्या मनातली गुढी पण ना कायम अशीच उभारलेली ठेवा। तुमच्या आयुष्यात उद्या किती जरी संकट आली ना तर ही गुढी ना तुम्हाला कायम बळ देत राहील। काय मग धनू, मनातली गुढी उभी करायला जमल ना? हो दादा, उभारेन मी माझ्या मनात गुढी।